नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर। तर आज दीप अमावस्या असल्यामुळे आज आपण दिव्यांची पूजा करतो आणि तसेच गव्हाचे पण दिवे बनवले जातात, त्या पण दिव्यांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवलं जातं आज। आणि मेन म्हणजे आज फ्रेंडशिप डे पण आहे, सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे। पंथी समई आरती वगैरे लावतो, त्याची आज पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो। तर आम्ही आज नैवेद्य केला आहे खीरपुरीचा आणि गव्हाच्या पिठाचे। तर आता पप्पा देवपूजा झाल्यानंतर दीपपूजन करायचं आहे। काव्या आणि अन्वित हॅपी फ्रेंडशिप डे म्हणताय, हे पहा एकमेकांना। आणि काव्यानी दादूसाठी हे बघा फ्रेंडशिप बँड आणला आहे, दाखव अन्वित कशा आहे, दाखव अन्वित। अरे बापले, फ्रेंडशिप बँड बांधलं तू? अम्मू तू फ्रेंडशिप बँड बांधलं? आता दीदीला आता तू दीदीला बांध दे, दीदीच्या हातात घाल। त्याला सांग कसं घालायचं। अरे त्याला ते काव्या, त्याला ते खूप छान, त्याला आवडलंय ते। बघा तोंडाला पावडर लावून घेतोय, त्याला पावडर लावायला खूप आवडतं, सगळ्यांना पावडर लावत बसलाय। आज पावडरचा डबा पूर्ण संपूर्णच टाकेल। त्याला गोसावी म्हणून त्याला काय पावडर लावायला जास्त आवडते, त्याच्यातले गोसावीचे गुणधर्म आले। तो बघा कसा लावून घेतो। दे इकडे दुसरी पॅन्ट। बाबांना लाव। चिमी आली। फ्रेंडशिप बँड घेतले का ग? घेतले। काव्या 2 दिवस आजारी होती, त्यामुळे स्कूलला गेलीच नाही। ती आज चालली, शुक्रवार शनिवार सुट्टी घेतलेली होती, आता सोमवारी ती आज स्कूलला चालली। तर ती फ्रेंडशिप डे होता म्हणून तिच्या पप्पाने फ्रेंडशिप बँड घेऊन दिले। हे अन्वितनी सकाळी तिला फ्रेंडशिप बँड बांधलं, ते परत मागतोय तो बघा। याचं तोंड बघा, हे बघा, हे असा पावडर खेळतो तो। काय का स्कूल मध्ये फ्रेंडला फ्रेंडशिप बँड बांध, हॅपी फ्रेंडशिप बोल, हा अभ्यास करायचा। हा दोघांचं मस्त। उठ, तुझा ड्रेस खराब करायला। पावडर खेळून झालंय आता, हे बघायचं तोंड बघ, कसा तोंड करून घेतलाय अन्वितनी। बाबा देवपूजा करताय आणि अन्वित मदत करतोय। देव घासायला मदत करतोय का तो तुम्हाला? काय करतोय तू तिथं बसून? बाबांना मदत करतोय? देवपूजा करतो तू? बापरे, लयच हुशार झालास रे तू अन्वित। जय बाप्पा कसं करता रे? ते कोलगेट आहे। जय बाप्पा कसे करतात सांग मला दद्दू। ए अन्वित जय बाप्पा कसं करता? जय बाप्पा कसं करता पिलू? दे बाबांना। आज दीपपूजन असल्यामुळे आज दिव्यांची पूजा केली जाईल, तर त्याची तयारी चालू आहे। हे बघा, इकडे आईंनी पोळ्या करून ठेवले, नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्य बनवलेत। मी इकडे भात लावला आहे, आता भात खाल्ल्यानंतर मी तांदळाची खीर करणार आहे। हे बघा, अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवले आहे आणि इकडे खीरपुरीचा नैवेद्य बनवला आहे। काव्या बघा कशी बसली आहे, रडते ती, अभ्यास करायचं नाही म्हणून। अभ्यास नको म्हणती, स्कूलला जायला नको म्हणती। अन्वित झोपलाय। काय आला? हा काय? आज रविवार आहे, रविवारच्या दिवशी कोण स्कूलला जातं का? रडत बसलीये तू। हा जायचंय का ग? स्कूलला जायचंय तुला? जातीये का स्कूलला? रविवार आहे पण आज काव्या, उद्या जा मग। स्कूललाच नाही जायचं?
घरात बस मग. आष्टाला देऊ का पाठवून तुला? मग काय करायचंय? रडायचंय? पप्पांची देवपूजा झाली, आता दीपपूजन करता येते. नंतर नैवेद्य दाखवतील. जय सत्यसाई गुरुदेव दत्त गोलंबा माते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नर्मदे नर्मदे श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी ओम गुरु जय आत्माली जय सप्तसंगी मातृ जय कालिकोण जय महालक्ष्मी गुरु संगत कुबेरान जय महालक्ष्मी माते संपूर्ण वास्तु यंत्र प्रसन्न सर्व जय वैलय सर्व जय वैलय. नर्मदे हर नर्मदे 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 मातु गंगे हर मातु गंगे. धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि. धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि. दीपपूजन झाले आहे, तर आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.